एकंदरीत विधानसभा अध्यक्षांच्या कार्यकक्षासंदर्भात आता कपिल सिब्बल बरेच प्रश्न उपस्थित करतात आणि हा मुद्दा ते मागच्या वेळी सुद्धा म्हणालेले होते की जसं निवडणूक आयोगाच्या संदर्भात आक्षेप होते तसेच त्यांनी या संदर्भात सुद्धा काही आक्षेप उपस्थित केले। त्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की विधानसभा अध्यक्षांचं असं म्हणणं आहे की पक्षाच्या घटनेची तपासणी करणं हे आवश्यक आहे आणि ती 1999 ची घटना आहे, कारण निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डवर 30 घटना उपलब्ध आहे आणि या सर्व बाबींमध्ये लक्ष घालण्याचे अधिकार हे अध्यक्षांना मिळाले तरी कुठून, अशा प्रकारे कपिल सिब्बल यांनी हा प्रश्न उपस्थित केलेला आहे। आणि ते असंही म्हणतात की विधानसभा अध्यक्षांचं म्हणणं आहे की पक्षप्रमुखांचा निर्णय आणि राजकीय पक्षांची इच्छा या एकच गोष्टी नाहीत, तर नेतृत्वात फूट पडलेली असताना पक्षप्रमुखांच्या निर्णयाला पक्षाची अधिकृत इच्छा मानली जाऊ शकत नाही आणि असं ते कसं म्हणू शकतात। कृष्णा, याच पॉईंटवर आपण बोलूया। मात्र मनश्री सुद्धा आपल्याबरोबर आता जोडली गेली आहे। मनश्री पाठक आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेलेत। मनश्री, महासुनावणीला सुरुवात झाली आहे आणि आजचा विषय तो आमदार अपात्रतेसंदर्भातला आहे। कपिल सिब्बल यांनी आता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे आणि त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की समजा एखाद्या पक्षाचा गट निवडणूक आयोगाकडे जाऊन आम्हीच खरा पक्ष आहोत असा दावा करतो आणि त्याचवेळी त्या आमदाराविरोधात अपात्रतेची नोटीस प्रलंबित असते, अशा परिस्थितीत खरा पक्ष कोणता हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला असला तरी तो निर्णय अपात्रतेबाबतचा निर्णय झाल्यानंतर घेतला गेला पाहिजे आणि असं म्हणत त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश करत विधानसभा अध्यक्षांच्या कार्यकक्षावर आणि त्यांच्या अधिकारांसंदर्भात प्रश्न उपस्थित केलेत। काय नेमके तुझ्याकडे या संदर्भातले अपडेट आहेत? अगदी सोप्या शब्दांमध्ये जर आपल्या प्रेक्षकांना समजून सांगायचं असेल तर आजची जी सुनावणी सुरू आहे या सुनावणीमध्ये आता कुठल्या क्रमाने यापूर्वी काम व्हायला हवं होतं यावरती कपिल सिब्बल प्रकाश टाकताना आपल्याला बघायला मिळत आहेत। ते म्हणतात की जर खरा पक्ष कोणता आणि अपात्रतेचा मुद्दा असे जर दोन यक्ष प्रश्न समोर होते निवडणूक आयोगाच्या, तर सगळ्यात पहिल्यांदा निकाली काढण्याचा मुद्दा हा अपात्रतेचा होता। मात्र अपात्रतेचा मुद्दा हा जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्यात आला आणि त्याच्यानंतर लढाईची वळवण्यात आली। एकंदरीतच जो कायदेशीर पेच प्रसंग उभा करण्यात आला तो पक्ष कोणता याच्यावरून उभा करण्यात आला। निश्चितपणे जे आता तुम्ही सांगितलं की कोर्टामध्ये नेमकं काय सुरू आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं की कपिल सिब्बल म्हणतात की जर एखाद्या पक्षाचा एखादा गट जो फुटून गेलेला आहे तो निवडणूक आयोगाकडे जात असेल आणि म्हणत असेल की आम्हीच खरा पक्ष आहोत आणि त्याच वेळी जो मूळ पक्ष आहे किंवा त्यांच्या विरोधातले लोक आहेत ते म्हणत असतील की अमुक एखादा गट आमच्या पक्षातून फुटून गेला, यांच्यावरती कारवाई करा कारण आता ते अपात्र ठरतील, तर सगळ्यात पहिल्यांदा जो फुटून गेलेला गट आहे ते अपात्र आहेत की पात्र आहेत याच्यावरती विचारविनिमय होऊन त्याच्यावरती निर्णय व्हायला हवा। जर ते पात्र ठरले तरच पुढची सुनावणी होऊ शकते, अशा पद्धतीचा युक्तिवाद कपिल सिब्बल मांडत आहेत। त्यावेळेस आमदारांविरुद्ध असणाऱ्या अपात्रतेची नोटीस ही जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्यात आली। खरं तर गेल्या वेळच्या सुनावणीत सुद्धा हाच मुद्दा कपिल सिब्बलांनी उपस्थित केलेला होता की अपात्रतेची जी नोटीस होती किंवा अपात्रतेची जी सुनावणी होती ती जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्यात आलेली होती आणि जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्यात आल्या कारणाने हे आमदार अपात्र झाले नाहीत, उलट ते सत्तेमध्ये समावेश झाले, त्यांचा समावेश सत्तेमध्ये झाला आणि त्यानंतर विधानसभा सुद्धा संपुष्टात आली। त्याच्यानंतर नव्याने निवडणुका झाल्या, नव्याने आमदार निवडून आले। त्याच्यामुळे कोर्टाचं सुद्धा हे म्हणणं होतं की आता अपात्रतेच्या मुद्द्यावरती आपण जरी चर्चा केली किंवा कुठलाही निर्णय दिला तरी त्याच्याने विशेष असा काय फरक पडणार आहे, त्यावरती कपिल सिब्बलांचं हेच म्हणणं होतं की दुर्गामी परिणाम अशा प्रकारच्या निर्णयांचे होतात, कारण हा एक पायंडा आपण पाडून दिलेला असतो। जर अपात्रतेची प्रक्रिया एखाद्यावरती सुरू असेल किंवा तशा पद्धतीची नोटीस काढली गेलेली असेल, तशा प्रकारची तक्रार काही आमदारांच्या गटाविरुद्ध असेल, तर अपात्रतेच्या मुद्द्यासंदर्भात आधी आणि एका विशिष्ट कालमर्यादेमध्ये निर्णय घेणं हे अत्यावश्यक ठरेल, कारण तसा जर निर्णय झाला नाही, तो जर निर्णय प्रलंबित ठेवला गेला आणि त्यांना पूर्णवेळ सत्ता उपभोगू दिली गेली, पूर्णवेळ ते सत्तेत राहिले, विधानसभा बरखास्त झाली किंवा ती सत्ता बरखास्त झाली, ती संपुष्टात आली आणि पुन्हा निवडणुका लागल्या, तर त्या गोष्टीला कोणताही अर्थ उरत नाही। त्याच्यामुळे कपिल सिब्बल पुन्हा एकदा विधिमंडळाच्या प्रक्रियेच्या कामकाजाकडे देखील लक्ष वेधत आहेत आणि ते म्हणतात की हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे जाऊ द्यावं। या मुद्द्यावरती सुभाष देसाई यांचं म्हणणे योग्य असलं तरी सुद्धा खरा पक्ष कोणता हे ठरवण्याची प्रक्रिया अपात्रतेच्या याचिकेच्या निर्णयावरच अवलंबून असायला हवी। त्याच्यामुळे आधी अपात्रतेच्या याचिकेवर निर्णय आणि नंतर खरा पक्ष कोण, खोटा पक्ष कोण हे ठरवलं जावं, हा मुद्दा सध्याच्या घडीला कपिल सिब्बल मांडतायत। न्यायपीठानं अनेक प्रश्न खरं तर महत्त्वाचे आता उपस्थित केलेले
आलेल्या आहेत की अपात्रतेच्या याचिका वेगवेगळ्या पद्धतीने दाखल करण्यात आलेल्या होत्या. सुरुवातीच्या टप्प्यावर 16 अपात्रतेच्या याचिका दाखल झाल्या आणि त्याच्यानंतर 22 झाल्या. न्यायपीठानं त्याच्यावर प्रश्न उपस्थित केलेला आहे की आधी 16 अपात्रतेच्या याचिका, त्यानंतर 22 आणि त्याच्यानंतर 39. त्याच्यामुळे एकंदरीत जो निकाल किंवा जी निर्णय प्रक्रिया राबवायची आहे ती या 39 अपात्रतेच्या याचिकांवरती राबवायची आहे. त्याची कलमं सुद्धा कपिल सिब्बल सांगतायत की 2(1)(अ) आणि 2(1)(ब) अशी कलमं आहेत. या कलमांअंतर्गत ही निर्णय प्रक्रिया व्हायला हवी होती. अशा प्रकारचे सभापती ज्या असतील ते त्या पद्धतीच्या निर्णयांची दखल घेतात आणि 10व्या अनुसूची अंतर्गत असलेल्या घटनात्मक तरतुदींचा विचार सभापती कसे करू शकतात हे मला समजणं कठीण जात आहे. न्यायालयाला या प्रक्रियेसंदर्भात कपिल सिब्बलांनी माहिती दिलेली आहे आणि पुन्हा एकदा तोच मुद्दा उपस्थित केलेला आहे की अपात्रतेचा निर्णय झाल्यानंतरच पक्षासंदर्भातला पेच हा सोडवला गेला पाहिजे. अन्यथा अपात्रतेची याचिका दाखल तर होते, समोरची व्यक्ती निवडणूक आयोगाकडे जाते, आदेश मिळवते आणि दरम्यान अपात्रतेचा निर्णय हा अनेक वर्ष रखडला जातो, तो होतच नाही. पुन्हा एकदा नव्याने निवडणुका होतात आणि अशा परिस्थितीत आपण येऊन पोहोचतो. त्याच्यामुळे जो मूळ पेच निर्माण झालेला आहे शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतचा हा सुटत का नाही किंवा फिरून फिरून त्याच मुद्द्यावरती म्हणजे चक्रव्यूहात अडकल्याप्रमाणे हाच मुद्दा फिरून त्याच मुद्द्यावरती येतो आहे आणि हा पेच कधीही न सुटणारा आहे की काय असं वाटायला लागतंय. हे त्याच कारणामुळे, कारण अपात्रतेची याचिका वेळीच सोडवण्यात आलेली नाही, त्या संदर्भातला निर्णय हा वेळीच देण्यात आलेला नाही. अपात्रतेच्या याचिका या जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्यात आल्या, त्या रखडवल्या गेल्या. त्यामुळे नंतरची विधानसभा देखील संपुष्टात आली, पुन्हा निवडणुका झाल्या आणि त्यानंतर पुन्हा प्रश्न उपस्थित राहिला की पक्ष नेमका कुणाचा. त्यामुळे कपिल सिब्बल महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीच्या सुनावण्या झाल्या त्यावरती सातत्याने आक्षेप तर घेतच आलेले आहेत. यापूर्वीच्या देखील काही सुनावणींमध्ये आपण बघितलेलं आहे. पण तर पुन्हा एकदा कपिल सिब्बल सर्वोच्च न्यायालयापुढे हाच मुंडा ठेवू पाहतायत की यात जर चक्रव्यूहात अडकायचं नसेल, पुन्हा फिरून फिरून आपल्याला त्याच मुद्द्यावरती यायचं नसेल, तर सगळ्यात पहिल्यांदा जो मुद्दा सोडवला जाणं आवश्यक आहे तो म्हणजे अपात्रतेच्या याचिका. जरी विधानसभा त्यावेळेची संपुष्टात आलेली असली तरी त्यावेळेचे फुटून गेलेले आमदार हे जर अपात्र ठरवले गेले तर कदाचित इथून पुढच्या सुनावणीला वेग येईल. इतकंच नाही तर वेगळं वळण सुद्धा मिळू शकेल.